हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर कुबेर भंडारीचे दर्शन करून आम्ही निघालो निळकंठ धामला. आणि तिथे एंट्री गेटवर प्रत्येकी 10 रुपीजचा पास काढून आम्ही एंट्री केली. आणि हे काय OMG, म्हणजे शब्दच नाहीयेत. काय तो नजारा, ते मंदिर, ते गेट आणि ही नटराजांची भव्य मूर्ती, बापरे, जणू काही स्वर्गातच आल्याचा फील येत होता. आतमध्ये गेल्यावर रथाचे देखील दर्शन झाले आणि त्याच वेळी पावसाने पण हजेरी लावली. आम्ही ऑलमोस्ट 6 वाजता तिथे पोहोचलो होतो. त्यामुळे इथे आल्यावर 9-10 तासांच्या प्रवासामुळे जो काही थकवा आला होता तो गायबच झाला. शांती, भक्ती आणि अद्भुत वास्तुकला याचे प्रतीक म्हणजे निळकंठ धाम. गाईज, जर तुम्ही कधीही गुजरातला गेलात तर इथे एकदा नक्कीच भेट द्या. हे मंदिर गुजरातमधील पोयच्या गावात नर्मदा नदीच्या काठावर वसलेले आहे, ज्यामुळे याची सुंदरता अधिकच वाढते. अप्रतिम वास्तुकला, सुंदर शिल्पकला आणि शांत वातावरण मनाला एक अद्भुत शांती देतं आणि आपोआपच एक पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात मी अभिषेक पण केला, तोपर्यंत पाऊस जरा कमी झाला होता. परंतु वेळेअभावी एक्सप्लोर नाही करता आलं आणि निघेपर्यंत जवळपास अंधार पडला होता. आणि लाइटिंगमुळे तर मंदिर अजूनच खुलून आले होते. आणि तिथेच प्रसादालय पण आहे आणि आम्ही तिथेच छोले भटुरे पण एन्जॉय केले. पूर्ण मंदिर बघायला कमीत कमी 4 ते 5 तास तरी द्यावे लागतील, तेव्हा कुठे संपूर्ण मंदिराचा परिसर तुम्हाला नीट अनुभवता येईल. अशा प्रकारे आमचे निळकंठ धामचे देखील दर्शन झाले आणि आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.